हॅलो. हा बाबा मी ऑलरेडी दिली आहे ती. परत देता येते म्हणे. हा परत देता येते स्कोर वाढवण्यासाठी. दिला आहे मी बेस्ट त्याच्यात. हा 45 पर्यंत सोडवलेत मी एकट्याने. हो हो, नाही परत देता येते म्हणून सांगितलं, त्यांचा निरोप आलता. बर बघतो आता काय. ठेवू का? एक मिनिट, ओपन करतो. ओपन होत नाही तो. आज क्वेश्चन घ्यायचे का शिकवणार सर? हा, एक मिनिट. हॅलो, हा, आज क्वेश्चन घ्यायचे का शिकवणार आहे? क्वेश्चन्स 25 घेतले होते ना आपण. हा, राहिलेले 25 घेतो, म्हणजे 50 मार्काचं पूर्ण होईल. तुम्हाला आयडिया येईल कसं प्रश्न कोणत्या कोणत्या व्हरायटीनं प्रश्न येणार ना सगळ्या चॅप्टरवर. आणि आज संध्याकाळी मग मी तुम्हाला ती होम असाइनमेंट आणि टेस्ट पेपर देतो. बर. म्हणजे हे जे 50 घेतलेत आपण प्रश्न त्याच्यावर बेस्डच असणार ते. शेअरिंगचा थोडा प्रॉब्लेम येतो.
व्हॉट्सअपला फाईल सेंड करा दादा. हा व्हॉट्सअपला फाईल सेंड करा म्हणलं, शेअर होत नसेल तर. नाही नाही, मी हे आत्ता ओपन करायला लागले. वर्ड फाईल आहे ते, जरा स्लो झालाय PC, त्याच्यामुळं थोडा वेळ लागते जरा. दिसतंय का आता ओपन झालेलं? हो दिसतोय. ठीक. पंचवीस झालते ना आपली. हो 25 झालं. ओके. म्यूट करा तुमचे, आवाज यायला लागले माईकमधनं. Okay, so 25 questions we have solved. Now this is the 26th question. Dash mode in serial communication is 9-bit UART mode with fixed baud rate. सांगा. Dash mode in serial communication is 9-bit UART with fixed baud rate. 4 मोड्स आहेत, मोड 0, मोड 1, मोड 2, मोड 3. ह्या 4 पैकी कुठला मोड आहे तो? 9-bit UART विथ फिक्स बॉड रेट. येईल का सांगता? याच्यासाठीच म्हटलं डिटेल अभ्यास लागणार तुम्हाला, नुसतं वर करून नाही उपयोग. तुम्हाला सगळं घेतलेलं बघितलेलंच पाहिजे ते कंपल्सरी. कुठले मोड आहेत, त्यांची नावं काय, कोणत्या मोडचं काय नाव आहे, हे सगळं माहीतच असलं पाहिजे. मोड 1 येते बी. नाही, मोड 1 येत नाही. मोड 0 सर. अंदाजे सांगू नका, तुम्हाला माहिती असेल तरच सांगा. मोड 0 पण नाही, मोड 1 पण नाही. मोड 1 हा 8-bit आहे, UART मोड आहे जो आपण वापरतो. इथं 9-bit UART मोड विथ फिक्स बॉड रेट म्हटलेलं आहे. सो इट इज मोड 2. मोड 2 इज द करेक्ट आन्सर. त्यासाठी तुम्हाला मोड्सच माहीत पाहिजेत ना. आता मी काय दुसरं सांगणार. जेवढे आपण मोड्स घेतलेले त्यांची नावं, ते कसले फिक्स मोड आहे का व्हेरिएबल बॉड रेट आहे, हे सगळं तुम्हाला माहीतच असलं पाहिजे, तरच तुम्ही ते सांगू शकता. आत्ता मोड 2 विचारलं, उद्या मी व्हेरिएबल बॉड रेट म्हटलं तर बदलला मोड. 9-bit UART विथ व्हेरिएबल बॉड रेट असा प्रश्न विचारला, इट बिकम्स मोड 3. ओके. कशावर ठरवायचं ते? घेतलं की आपण हे सगळं सिरियल कम्युनिकेशन मोड्स. नोट्समध्ये बघा एकदा. सिरियल कम्युनिकेशनमध्ये SM0, SM1, SM2 3 बिट्स आहेत. त्यातल्या पहिल्या ज्या 2 बिट्स आहेत SM0 आणि SM1 कशामधल्या? एसकॉन रजिस्टरमधल्या.
एसकॉन रजिस्टर बघा. एसकॉनमध्ये SM0 आणि SM1 अशा 2 बिट्स आहेत महत्त्वाच्या. पहिल्याच 2 बिट्स आहेत त्या. ह्या जर मी 00 केला तर मोड 0, 01 केला तर मोड 1, 10 केलं तर मोड 2 आणि 11 केलं तर मोड 3. ह्या प्रत्येक मोडला नाव आहे. करेक्ट. मोड 0ला काय नाव दिलेलं आहे, मोड 1ला नाव दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल मोड 1ला आपण 8 बिट UART विथ व्हेरिएबल बॉड रेट असं म्हणतो. तसं मोड 2ला 9 बिट UART विथ फिक्स बॉड रेट आणि मोड 3 जो आहे तो 9 बिट UART विथ व्हेरिएबल बॉड रेट. अशी नावं आहेत त्याला. त्यामुळे ते माहीत असलं पाहिजे तुम्हाला. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. डॅश टायमर इज यूज्ड ॲज बॉड रेट जनरेटर फॉर सिरियल कम्युनिकेशन. सिरियल कम्युनिकेशनमध्ये जो टायमर क्लॉक म्हणून वापरला जातो तो कोणता टायमर आहे? टायमर 0 का टायमर 1 का दोन्ही पण वापरता येतात? का टायमर 2? कोणता टायमर हा बॉड रेट जनरेटर म्हणून वापरला जातो सिरियल कम्युनिकेशनमध्ये? टायमर 0 or timer 1 or both timer 0 and 1 or timer 2? Okay, so it is timer 1 that is used as baud rate generator for serial communication. That you must know. Timer 0 is not used. It is not used for baud rate. Serial communication साठी नाही वापरला जात. इंडिपेंडेंटली तुम्ही वापरू शकता त्याला, टायमर 0ला आणि टायमर 1ला. परंतु बॉड रेट जनरेशनसाठी म्हणजे बॉड रेटसाठी क्लॉक लागते सिरियल कम्युनिकेशनसाठी. ती क्लॉक देण्यासाठी टायमर 1च वापरला जातो. त्याच्यामुळे टायमर 2 त्याचा प्रश्नच नाही, कारण टायमर 2 नसतोच 8051मध्ये. तो 8052मध्ये आहे, 8052 व्हर्जनमध्ये आहे, 51मध्ये नाही येतो. नेक्स्ट क्वेश्चन. हम्म. 28 नंबर. The number of address lines required to address 4 kilobytes of memory are. किती ॲड्रेस लाईन्स लागतील 4 किलोबाईट मेमरी ॲड्रेस करण्यासाठी? कॅल्क्युलेशन्स करा आणि मला करेक्ट उत्तर सांगा. 12 कॅल्क्युलेशन केलंय का? केले. अंदाजे सांगताय? नाही सर. ठीक आहे. सगळ्यांचं आलं? झालटे तुमचं काय आलं? गुटखिंडी 12च. 12 सहज करता येतं आपल्याला. 2⁸ म्हणजे 256, 2⁹ म्हणजे 512 असं करत जायचं. समजा आपल्याला आठवलं नाही, 2⁻10 म्हणजे हे तर माहीत असतं आपल्याला. 2⁸ is 256. त्या एक एक वाढवत जायची ॲड्रेस लाईन आणि इकडे संख्या डबल करत जायची. 1024. 2⁻11 इज 2048 अँड 2⁻12 इथं आला बघा. 2⁻12 इज 4096 म्हणजेच 4 किलोबाईट. दॅट इज अप्रॉक्सिमेटेड टू 4 किलोबाईट. सो द करेक्ट आन्सर इज बी, दॅट इज 12 ॲड्रेस लाईन्स. आता मी 4 किलोबाईट विचारलं, एखादा 16 किलोबाईट विचारलं, एखादा 32 किलोबाईट विचारलं, मग हे तुम्हाला डबल करत जावं लागणार फक्त. बरोबर आहे काय? 13 ॲड्रेस लाईन असेल तर 8 किलोबाईट, ह्याच्या दुप्पट करत जायचं. 4च्या दुप्पट 8. 14 ॲड्रेस लाईन्स असतील तर 16 किलोबाईट, 15 ॲड्रेस लाईन्स असतील तर 32 किलोबाईट्स आणि 16च्या 16 असतील तर 64 किलोबाईट. असं लिहिता येतं आपल्याला. ठीक आहे. तर आपण ते हे लॉजिक माहीत असलं म्हणजे झालं. किती का ॲड्रेस लाईन तिने किती का मेमरी विचारणं आपल्याला सहज सांगता आलं पाहिजे. पाठ करायची आवश्यकता नाही. नेक्स्ट वन 29.
as far as single bit or boolean instructions are concerned, microcontrollers are dash to microprocessor, inferior, superior, similar, none of these. सिंगल बीट इन्स्ट्रक्शनच्या बाबतीत मायक्रोकंट्रोलरची तुलना आणि मायक्रोप्रोसेसरची तुलना केली तर मायक्रोकंट्रोलर हे सुपेरियर ठरतात का इन्फेरियर ठरतात का इक्वल ठरतात? इन्फेरियर. इन्फेरियर. बरं. आणि ह्यांचं दिवे तुमचं काय मत आहे? सुपेरियर. सुपेरियर. घोटकिंडी तुमचं काय मत आहे? घोटकिंडी आहेत का? माळी सर. आत्ता होता ना तो? नाही. नाही आहे का? बरं. सो द करेक्ट आन्सर इज सुपेरियर. दे आर सुपेरियर. कारण 8085 म्हणजे मायक्रो प्रोसेसर याच्याकडं सिंगल बीट इन्स्ट्रक्शनचा सेटच नाही आहे. सिंगल बीट इन्स्ट्रक्शन सेटच नाही आहे. करेक्ट. हा नाहीच आहे त्याच्याकडं. हा 8051कडे मात्र आहे. खास स्पेशल सेट आहे त्यांच्याकडे इन्स्ट्रक्शनचा. वी कॉल देम ॲज सिंगल बीट इन्स्ट्रक्शन्स ऑर बुलियन इन्स्ट्रक्शन्स. तर हे 8085 मध्ये नाहीच आहे सिंगल बीट इन्स्ट्रक्शनचा सेट. सेट म्हटलं मी. सेट म्हणजे ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एकात दुसरं इन्स्ट्रक्शन आहे परंतु पूर्ण सेट नाही आहे. 8051कडे पूर्ण सेटच आहे त्याचा. इन्स्ट्रक्शन सेट आहे. त्याच्यामुळं 8051 सुपिरियर ठरतात ॲज कम्पेअर्ड टू 8085 मायक्रो प्रोसेसरच्या तुलनेत. ओके. ओके. Number 30. The last address of internal 4 kilobyte ROM memory of 8051 is. बघा किती अवघड प्रश्न विचारले. The last address of internal 4 kilobyte ROM memory of 8051 is. आत्ताच तुम्हाला माहिती किती ॲड्रेस लाईन्स आहेत 4 किलोबाईटला? 12 ॲड्रेस लाईन्स आहेत ना. 12. हां. आणि मायक्रो कंट्रोलरकडे 16 ॲड्रेस लाईन टोटल आहेत. तर पहिल्या 4 तर 0 असणारच. करेक्ट. वरच्या 4 आणि खालच्या ज्या 12 आहेत त्या 0000 पासून स्टार्ट होणार आणि शेवट काय असणार त्याचा? ह्या 12च्या 12 ॲड्रेस 1 होणार. ह्या तर वरच्या 4 तर वापरतच नाही आपण. हे सोडून दिलेले आहेत. म्हणजे ॲड्रेस काय होणार? लास्ट ॲड्रेस 0FFF. हां. हे सगळं आलं पाहिजे करता. एवढं सोपं पण नाही आहे ते. 0FFF. येते का लक्षात? आता याच्या उलट विचारू शकतात. व्हॉट इज द फर्स्ट ॲड्रेस ऑफ द 4 किलोबाईट रॉम मेमरी, इंटरनल रॉम मेमरी? $000. Correct. 0000. That is the first address. What is the first address of the external ROM memory? सांगा. बाहेरनं लावलेली रॉम मेमरी त्याचा पहिला ॲड्रेस काय असेल? 1000. करेक्ट. 1000. कारण 0FFF नंतर पुढचा ॲड्रेस येतो 1000. दॅट इज द एक्सटर्नल रॉम मेमरी ॲड्रेस. येतं का लक्षात? म्हणजे तेच प्रश्न ट्विस्ट करून कसे विचारतात ते सांगतो तुम्ही. व्हॉट इज द लास्ट ॲड्रेस ऑफ द एक्सटर्नल रॉम मेमरी? सांगा. FFFF. करेक्ट. FFFF. दॅट इज द लास्ट ॲड्रेस ऑफ द एक्सटर्नल रॉम मेमरी. करेक्ट. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील. आता हा विचारला म्हणजे हाच विचारला जाईल परीक्षेत असं काही नाही. तिथं तुम्हाला फर्स्ट ॲड्रेस विचारतील एक्सटर्नल रॉमचा किंवा लास्ट ॲड्रेस विचारतील किंवा इंटरनल रॉमचा फर्स्ट ॲड्रेस विचारतील, लास्ट ॲड्रेस विचारतील, काही पण विचारू शकतात. फक्त आपल्याला टेक्निक माहीत पाहिजे कसं बघायचं.
Okay, 31. Which one of these pins of 8051 is used for accessing external ROM memory? नीट वाचा. Which one of these pins of 8051 is used for accessing external ROM memory? म्हणजे कोड मेमरीसाठी कुठली पिन वापरली जाते ह्याच्यातली ऍक्सेस करण्यासाठी? PSN बार करेक्ट. बी ऑप्शन. प्रोग्राम स्टेटस एनेबल, बरोबर आहे, किंवा प्रोग्राम स्टोअर एनेबल याला म्हणतात. तर ही पिन वापरली जाते. ही पिन तुमच्या इप्रॉमला जोडलेली, बाहेरच्या रॉमला जोडलेली असते. ठीक आहे. ज्यावेळेस तुमचा बाहेरचा ॲड्रेस जनरेट केला जातो आत्ता सांगितल्याप्रमाणे 1000 इथनं स्टार्ट झाला बाहेरचा ॲड्रेस, त्यावेळेस ही PSN पिन ॲक्टिवेट केली जाते. ही पण पिन कशाच्या संदर्भात आहे? इनेबल हा इनेबल ऑल आहे. काय पण त्याचा अर्थ काय? ऍक्टिव्ह करायचे सगळे. म्हणजे काय 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 होत, काय ऍक्टिव्ह होतं त्याच्यामुळे? ऍक्टिव्ह करायची म्हणजे काय करायची? 0 करायची का 1 करायची? 1 करायचे, 0 चे 1 असते. 1 केल्यामुळे काय होईल आणि 0 केल्यामुळे काय होईल? 1 केल्यानंतर रनिंग होते, काउंटिंग चालू होतं. नाही 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 नाही. दिवे, माहिती का उत्तर? EA पिन 0 आणि 1 करण्यामध्ये काय 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 होतं? EA पिन 1 ठेवली तर काय होतं आणि EA पिन 0 ठेवली तर काय होतं? येतंय का सांगता? एक्सटर्नल मेमरी इंटरफेसिंग करण्यासाठी, एनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी. करेक्ट करेक्ट, एक्झॅक्टली. एक्सटर्नल मेमरी तुम्हाला एनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी किंवा ॲक्सेस करण्यासाठी ही पिन वापरली जाते. ही जर पिन, आता मला सांगा, गोटकिंडी उत्तर दिलं ना? गणेश आहे सर, माळी. गणेश, ओके, राईट. जर EA पिन मी 0 ठेवली तर काय होईल आणि EA पिन 1 ठेवली तर काय होईल हे पण सांगा, म्हणजे तुमचं उत्तर पूर्ण होईल. EA ठेवलं तर एक्सटर्नल मेमरी ॲक्सेस होणार का इंटरनल मेमरी ॲक्सेस होणार, आणि EA 1 ठेवलं तर काय होणार असं विचारतो. येते का उत्तर? नाही. हा, बर. एक लक्षात ठेवा, EA जर 0 ठेवली तर याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे एक्सटर्नल मेमरीच वापरणार आहे, इंटरनल मेमरीकडे बघणार पण नाही. ओनली एक्सटर्नल मेमरी, दॅट इज कॉल्ड एज रॉम मेमरी, बरं का, एक्सटर्नल रॉम मेमरी किंवा कोड मेमरी. तुम्ही इंटरनल 4 किलोबाईट रॉम मेमरी वापरणारच नाही असा त्याचा अर्थ होतो. येतं का लक्षात? जर EA पिन 0 ठेवली तर त्याचा अर्थ जरी तुमच्याकडे इंटरनल 4 किलोबाईट रॉम मेमरी असली तरी सुद्धा तुम्ही ते वापरणार नाही, पूर्णपणे बाहेरनंच मेमरी तुम्ही लावणार आहे त्याला, कंट्रोलरला. करेक्ट, दॅट इज द मिनिंग ऑफ EA इज इक्वल टू 0. आणि तेच EA इज इक्वल टू 1 जर ठेवलं मी, EA इक्वल टू 1 जर ठेवलं तर याचा अर्थ असा घेतला जातो की तुम्ही इंटरनल मेमरी 4 किलोबाईट वापरणार आहे. इंटरनल 4 किलोबाईट मेमरी वापरणार आहेत. ॲडिशनली तुम्हाला बाहेरनं मेमरी जोडायची असेल तरी तुम्ही जोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे EA पिन जी आहे ही ठरवते की इंटरनल वापरायची का नाही वापरायची. EA इज इक्वल टू 0 नाही वापरायची इंटरनल मेमरी, EA इज इक्वल टू 1 वापरायची इंटरनल मेमरी, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे.
आलं का लक्षात सगळ्यांच्या? हो सर. असं डीपमध्येच पाहिजे बघा अभ्यास, नाहीतर काय खरं नाही. अभ्यास डीपमध्येच पाहिजे. नेक्स्ट वन 32. If an external crystal is to be connected to microcontroller 8051, it is to be connected to pin. कोणत्या पिनला जोडावा लागतो क्रिस्टल? सी बोथ. करेक्ट, सी बोथ. कारण क्रिस्टल हा 2 पिनचा असतो, त्यामुळे 2 पिन्स लागतात त्याला. XTAL1 आणि XTAL2 या दोन्ही पिनमध्ये क्रिस्टल जोडलं जातं. अगदी सोपा प्रश्न, ह्याच्यात काही प्रश्नामध्ये काही फार दम नाही आहे, परंतु ते सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला सगळं पिन डायग्राम हे सगळंच माहीत असलं पाहिजे. हां, 33. Upon power on reset, microcontroller 8051 initializes the stack pointer to the starting address. स्टॅक पॉइंटर कोणत्या ॲड्रेसला इनिशियलाइज होतो? हा तर खूप वेळा विचारलेला प्रश्न. अपॉन रिसेट, पॉवर ऑन रिसेट, 8051 initializes the stack pointer to the starting address. What is the starting address of the stack pointer? त्याला डिफॉल्ट स्टार्टिंग ॲड्रेस म्हणतो. So the answer is 07. 07 is the starting address of your stack pointer. ओके, बाय डिफॉल्ट हा 07ला इनिशियलाइज केला जातो. हां, ती तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला जर समजा स्टॅक पॉइंटर 50 या ॲड्रेसला न्यायचा असेल तर तुम्ही मूव एस पी इन्स्ट्रक्शन वापरून मूव एस पी #50H असं इन्स्ट्रक्शन टाकून तुम्ही त्याला एस पीला 50ला नेऊ शकता. स्टॅक पॉइंटर म्हणजे एस पी. तर बाय डिफॉल्ट एस पीमध्ये 07 लोड केलं जातं मायक्रो कंट्रोलरकडनं. हा ॲड्रेस लोड केला जातो. तो ॲड्रेस तुम्ही चेंज करू शकता इन्स्ट्रक्शन वापरून, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट 34. विच ऑफ दीज रजिस्टर्स डझंट हॅव इंटरनल ॲड्रेसेस? सांगा, यापैकी कोणते रजिस्टर आहेत ज्यांना इंटरनल ॲड्रेसेसच नाही आहेत? ते नावानंच ओळखलं जातात, फक्त ते त्यांच्या नावानंच ओळखली जातात, ॲड्रेसनं नाही. ऑल ऑफ दिस. ऑल ऑफ दिस, करेक्ट करेक्ट, ऑल ऑफ दिस. DPTRला पण नावानंच ओळखलं जातं, प्रोग्राम काउंटरला PC या नावानं ओळखलं जातं, स्टॅक पॉइंटरला SP या नावानं ओळखलं जातं. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर इज ऑल ऑफ दिस. येस, ऑल ऑफ दिस. ठीक आहे. ह्याच्याऐवजी काय करू शकतात ते इन्स्ट्रक्शन आपले हे बदलू शकतात रजिस्टरचे नाव. इथं समजा टीमॉड टाकलं त्याने, ठीक आहे. प्रोग्राम काउंटरच्या ठिकाणी समजा त्याने दुसरं काहीतरी टाकलं, रजिस्टर ॲक्युम्युलेटर टाकलं. आता जर प्रश्न विचारला विच ऑफ दीज डझंट हॅव इंटरनल ॲड्रेसेस, आता उत्तर बदललं तुमचं, कारण टीमॉडला इंटरनल ॲड्रेस आहे, ॲक्युम्युलेटरला पण इंटरनल ॲड्रेस आहे. त्याच्यामुळे DPTR एवढेच एक उत्तर राहील तुमचं. थोडासा प्रश्न ट्विस्ट केला, असं पण होऊ शकतं, ठीक आहे. पण त्यामुळे तयारी आपली पूर्णच पाहिजे. प्रश्न कसा येईल सांगता येत नाही. $35. What does the symbol ampersand or address at represents in the instruction move a #55A? सॉरी, इथं हे चुकलं बरं का, इथं अँड पाहिजे. सॉरी सॉरी सॉरी, हेच चुकलं, प्रश्नच चुकलं. एक मिनिट.
ह्या ठिकाणी हॅश करा हॅश. हां, व्हॉट डज द सिम्बॉल हॅश रिप्रेझेंट्स इन द इन्स्ट्रक्शन मूव ए कॉमा हॅश 55. सांगा. हे तर झालेलं आहे तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेट. Direct data type. डायरेक्ट ए. हॅश. हा सॉरी, इमिजिएट हां, इमिजिएट डेटा टाईप. इट रिप्रेझेंट्स इमिजिएट डेटा टाईप. डायरेक्ट असेल तर नुसतं 55 लिहिलं असतं ना मी. मूव ए कॉमा 55 असं लिहिलं असतं तर डायरेक्ट डेटा टाईप झालं असतं. पण मी मध्ये हॅश टाकलं, हॅश टाकली की बदलला त्याचा अर्थ. तो ॲड्रेस नाही होता, तो डेटा झाला 55 हा. त्यामुळे इमिजिएट डेटा टाईपमध्ये ते येतं. नेक्स्ट, द नंबर ऑफ बिट्स ट्रान्समिटेड ऑर रिसिव्ड इन 1 सेकंड इन सिरियल कम्युनिकेशन इज कॉल्ड. त्याला काय म्हणतो आपण? एका सेकंदामध्ये किती बिट्स ट्रान्समिट केल्या किंवा रिसिव्ह केला, ह्याला काहीतरी टेक्निकल शब्द आहे. काय नाव आहे त्याचं? बिट पर रेट. बिट रेट. हा, डी बॉड रेट. सी सिंक्रोनस कम्युनिकेशन. डी असिंक्रोनस कम्युनिकेशन. दिवे सांगा काय आहे उत्तर? बॉड रेट. बॉड रेट. करेक्ट. सो द आन्सर इज नॉट बिट रेट, इट इज बॉड रेट. इट इज बॉड रेट. नंबर ऑफ बिट्स पर सेकंड. ओके. ओके. 37. मागून आवाज येतोय कोणाचा तर सारखा. थोडस या. विच वन ऑफ द टायमर मोड्स कॅन प्रोड्यूस लार्जेस्ट टाइम डिले? कोणता टायमर मोड सर्वात जास्त टाइम डिले देऊ शकतो तुम्हाला? सांगा. मोड 3. मोड 3. बर. अजून दुसरं कोणाचं काही उत्तर आहे का? दिवे, माळी. महत्वाचं म्हणजे कशामुळे ते उत्तर देत आहे हे पण सांगता आलं पाहिजे तुम्हाला. हॅलो. काय कुठे? हा, जरा पिरियड चालू आहे, थोड्या वेळाने करतो.